राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्य सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की जिथे जिथं भाजपाची सत्ता आहे त्या भाजपाच्या सत्तेमध्ये नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, महानगरपालिकेमध्ये असो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी तिथं आदेश पारित करावे। मोदी साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं अंमलबजावणी जिथं भाजप शासित सत्ता आहे त्यांनी तिथून सुरुवात करावी। आज बदलापूर शहरामध्ये सन्माननीय नगराध्यक्षताई रुचिराताई यांना मी निवेदन द्यायला आलेलो आहे, सध्या मुख्याधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो आहे की तुमचे जेवढे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना तुम्ही त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी करायला सांगाल का? एक तर तुम्ही त्यांना तंबी द्याल किंवा त्यांना कुठली तरी नोटीस द्याल की जेणेकरून मोदी साहेबांची मन की बात तुम्ही नेहमी ऐकता। आता त्यांनी दिल की बात केलेली आहे, त्या दिल की बातची सूचनेची अंमलबजावणी आज नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मी त्यांना निवेदन देण्यासाठी आलेला आहो की जेणेकरून नगराध्यक्ष यांनी सुद्धा इलेक्ट्रिक व्हॅन त्यांची गाडी वापरलेली आहे। कदाचित त्यांना मोदी साहेबांचा काहीतरी दिसलं असेल की येणाऱ्या संकटच्या बाबतीत चालवाल काही दिसलं असेल म्हणून त्यांनी काही दिवसापूर्वी इलेक्ट्रिक व्हॅन घेतलेली आहे। परंतु या नगरपालिकेमध्ये असणारे अधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा मोदी साहेबांच्या सूचनेचं पालन करावं। आता काय होतं, मोदी साहेब सांगतात नोटबंदी करा, लोकांनी सहकार्य केलं आहे। मोदी साहेब म्हणतात घरात लाईट बंद करा, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा। आता मोदी साहेबांनी एवढं सांगू नये आहे की कंदमुळं खा म्हणून। 70 वर्ष देश तुम्ही मागं आणलेला आहे। काँग्रेसमध्ये लोकांनी सायकलवरनं लोकांना मोटरसायकलमध्ये आणलेलं आहे। या मोदी सरकारने सांगितलं आहे तुम्ही गोडे तेल खाऊ नका, आता वडापाव आम्ही का पाण्यामध्ये तळावं का, हा प्रश्न आहे आमचा। म्हणून मोदी साहेबांनी आता आम्हाला कंदमुळं खाण्यावरती वेळ आणू नये आहे। आज मी त्यांना कंदमुळं दाखवलेले आहेत, गाजर पण आणणार होतो, गाजर त्यांनी गेल्या कित्येक दिवसापासून देत आहेत। माझी या नगरपालिकेच्या प्रशासनाला एवढी विनंती आहे की नगरपालिकेमध्ये जेवढे नगरसेवक असतील त्यांनी मोदी साहेबांच्या सूचनेचं पालन करावं। सरकार शेतकरी विरोधी आहे, त्यांना 50 लाखाच्या 1-1 कोटी रुपयाच्या गाड्या चालतात, म्हणून शेतकऱ्यांची बैलगाडी चालत नाही। याचं दुःख मला आहे की हे जे सरकार आहे नगरपालिकेमध्ये बसणारं ते तर शेतकऱ्यांच्या बाबतीत, गोरगरिबांच्या बाबतीत निर्णय उलटच घेत आहे। मी काही दिवसापूर्वी पण सांगितलेलं आहे की आता मासेमारी करणारे मासे विकणारे जे लोक आहेत त्यांना रस्त्यावर हाकलणं चालू आहे। आज आमच्या आंदोलनाची शेतकऱ्यांची बैलगाडी आतमध्ये येऊ देत नाही आहेत काय? त्या शेतकऱ्यांच्या बैलामुळे तुमची इमारत खराब होणार होती काय, असं माझ्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे।